यवतमाळ विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीची पंचायत। महाविकास आघाडीची भिस्त असलेले अपक्ष सय्यद फारुख करीम यांनी घेतला अर्ज मागे। पुरस्कृत उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू असताना माघारीमुळे ट्विस्ट। रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये महाविकास आघाडीला मोठा धक्का। ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार बाळ माने भाजपच्या गळाला। अर्ज मागे घेण्यासाठी नितेश राणेंसोबत बाळ माने जिल्हाधिकारी कार्यालयात। सांगली सातारा मतदारसंघात शिवसेना बंडखोर तानाजी पाटील थोड्याच वेळात माघार घेणार। शंभूराज देसाईंच्या विनंतीला दिला मान। भाजपच्या धैर्यशील कदमांचा मार्ग मोकळा। नाशिकमध्ये भाजप बंडखोर गणेश गीतेंची निवडणुकीतून माघार। मात्र बंधू गोकुळ गीते निवडणूक लढवण्यावर ठाम। महाजनांसोबत गणेश गीतेंची बैठक। माझ्या कुटुंबातील कोणीही जिल्हा बँकेचा चेअरमन होणार नाही। अब्दुल सत्तार यांचं स्पष्टीकरण। मुलाला उमेदवारी द्या असं म्हटलं नाही, सत्तारांचा दावा। संभाजीनगरमधून सत्तारांच्या मुलाची माघार। परभणीचा महायुतीतला पेच अखेर संपुष्टात। राष्ट्रवादीचे बंडखोर विजय जामकर आणि संग्राम जामकर अर्ज मागे घेणार। तर तिकडे संभाजीनगरमध्येही सत्ताराच्या मुलाची माघार। पुणे पिंपरी चिंचवडमधील विषारी दारूकांडाचं केंद्रबिंदू नेस्तनाबूत। महापालिकेकडून दारूचा अड्डा आणि आरोपी कर्नेल सिंगच्या घराच्या पाडकामाला सुरुवात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।